किमया ताई म्हणतायत तसं आपण पार्टी करूया स्टाफसाठी. त्यांना एवढे दिवस काम केले त्याचा रिवॉर्ड तर मिळायलाच हवा. पण त्याचबरोबर आपण घरच्या घरी एक पूजा घालूया का? म्हणजे मोठी डील क्रॅक झाली आहे ना. हो करूया की. अगदी उत्तम आयडिया आहे. मी तर म्हणते पार्टी पण घरच्या घरीच करूया ना. एवढं मोठं घर आहे आपलं, मग ते हॉटेल कशाला? खरं तर मी सुद्धा हेच म्हणणार होतो. एक मिनिट, मी काय म्हणते, पूजा आपण नंतर केली तर नाही चालणार का? का पार्टी बरोबर पूजा नाही होऊ शकत? आणि चांगलं सजेशन आहे. काही प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण पार्टीची सगळी अरेंजमेंट मी करणार. प्लीज चला आजी, घरी आपल्या एक छोटीशी पूजा करूया आणि मग सगळेजण पार्टी करूया. चला लागा सगळे तयारीला. उत्तम. मी आलेच, देवापुढे साखर ठेवते. सोनाली मॅडम, मगाशी मी तुम्हाला हाक मारली आणि अचानक सगळेच जण आले, त्यामुळे तुमच्याशी बोलताच नाही आलं मला. तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे. सांगा ना. थँक्यू, खरंच थँक्यू सो मच. हे असे आभार नका मानू हो माझे. मला ऑकवर्ड होतं मग. आणि खरंच मी फार नाही केलं काही. कसं होतं, बऱ्याच वेळा आपण खूप प्रयत्न करतो, 100% प्रयत्न करतो, पण त्या गोष्टीला यश मिळत नाही आणि आपल्याला कळत नाही की ती गोष्ट वर्क का नाही होत आहे. म्हणजे अहो म्हणजे तुमची PhD आहे ना एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये, तुमच्या अभ्यासाचा विषय आहे आणि आवडीचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही फटाफट असे काही मुद्दे काढलेत की जे आम्हाला इतके दिवस प्रयत्न करूनही सुचले नाहीत आणि काम झालं. अहो खरं सांगू का, ते काहीच नव्हतं माझ्यासाठी. आणि तुम्ही आतापर्यंत करून ठेवलेल्या कामाचा, तुमच्या अनुभवाचा उपयोग झालाच की. अहो खरं तर मीच थँक्यू म्हटलं पाहिजे तुम्हाला. कशाला? अहो इतक्या दिवसांनी मला माझ्या आवडीच्या विषयावर विचार करायला मिळाला. इतकं फ्रेश वाटलं ना मला. आणि तुमच्या कामाच्या निमित्ताने माझे 4-5 चांगले लेख वाचून झाले. थँक्यू. पण सोनाली मॅडम, खरं आहे तुमच्यासारखं डोकं कोणाचं चालत नाही. तुम्ही किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करता, तुम्ही सारासार विचार करता. मगाशी सुद्धा तुम्ही पार्टी बरोबर आपण घरामध्ये पूजा केली पाहिजे हे सजेशन दिलं आणि किती छान वाटलं. म्हणजे काकू आणि आजीसाठी स्पेशली फक्त पार्टी केली असती ना तर लिहून देतो की आजी आणि काकू दोघे अलिप्त राहिले असत्या. पण आता पूजा करायचं ठरल्यामुळे त्या सुद्धा इन्व्हॉल्व होतील. कित्येक महिन्यांपासून पिंट्या दादा या डीलच्या मागे होता आणि फायनली ही हॅज क्रॅक्ड दिस डील. ओके, शेफ रोहनचा गरमागरम चहा रेडी आहे. हे घे सुश, आराम, आता गरम आहे. बाबा चहा घ्या. हळू 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 हळू, गरम आहे ना. मी आहे, मी इथे बसलोय. यु नो बाबा, टेल यू, पिंट्या दादाच्या कंपनीसाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे, खूप इम्पॉर्टंट आहे ही. अँड यु नो व्हॉट, पिंट्या दादाला अशा डील्स मिळत राहिल्या ना तर पुढच्या काही वर्षात तो ग्लोबल इंडस्ट्रियलिस्ट म्हणून ओळखला जाऊ शकतो. तुला खरं सांगू का आदिरा, तुझा दादा म्हणजे आमचे जावई बापू खरंच खूप कष्टाळू आहेत ग. आणि यु नो, तो ज्या प्रकारे कष्ट करतो ना बाबा, तो हे सगळं डिझर्व करतो. काय करायचं एवढं सगळं घेऊन? ते काय आपण वर घेऊन जाणार आहोत का? या का असं काय बोलतेस तू? अरे मी फक्त एवढंच म्हणत होते की बाबा एवढा मोठा माणूस आहे काय आदिरा, एवढं त्याला सक्सेस मिळालंय, आनंद झालाय, तर आपण काय करतो, आनंद आपल्या माणसांबरोबर साजरा करतो. बरोबर आहे की नाही? आम्ही तर त्यात त्यांच्या अजून जवळचे व्याही आहोत आम्ही त्यांचे. मग त्यांचा हा आनंद त्यांनी व्यायांबरोबर साजरा करायला नको का? कुठं काय, आम्हाला तर सध्या किंमत पण नाही. आई प्लीज, असं काहीच नाहीये. पिंट्या दादा सतत सगळ्यांची चौकशी करत असतो आणि सगळ्यांची काळजी सुद्धा करतो तो. काही काळजी बिळजी नसते. एक काही फोन नाही आलाय आम्ही इथं आल्यापासून. मी तुम्हाला पुढे तेच सांगणार होते, पण तुम्ही ऐकून घ्याल तर ना. पिंट्या दादा नेहमीच सगळ्यांबरोबर आनंद सेलिब्रेट करतो आणि त्या आनंदात त्याने घरात छोटीशी पूजा आणि पार्टी ठेवलेली आहे आणि त्यासाठी सगळ्यांना इन्व्हाइट केलंय, आपल्या पूर्ण फॅमिलीला. पार्ट्या वगैरे करताय तुम्ही, मला ते आवडत नाही एवढं. खरं तर सगळा आनंद आपल्या माणसांबरोबर साजरा करायचा असतो.
पण आम्ही त्यांना आपले वाटतच नाही ना, मग काय करणार, जाऊ दे. मम्मा अगं काय बोलतीयस, पूजा पण तर घालतात ना ते. एक्झॅक्टली. गप्प ना जरा. मंदा अगं, जावई बापूंसाठी काय आपणच महत्वाचे आहोत का? त्यांच्यासाठी इतरही मोठी आणि महत्वाची माणसं आहेत. अगं त्यांच्या बरोबर काम करणारे सुद्धा असतीलच ना. असो बाई, मला काय. सो आई आपण जाऊयात ना सगळे, मजा येईल. मी काय विचारते, सगळं ठीक आहे ना? हो म्हणजे नीट दिसते मी? हो हो एकदम. असं उगाच ओव्हर नाही वाटत आहे ना काही? नाही नाही अजिबात नाही. माझे केस हा? नीट दिसतात? फर्स्ट क्लास. राजवाडे, चष्मा लागलाय का तुम्हाला? नशिबाने अजून तरी लागला नाहीये. अच्छा बरोबर. मग मी तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल. नाही नाही दिसताय की माझ्या डोळ्यासमोर असं तुम्ही उभ्या आहात ते मला अगदी व्यवस्थित दिसतंय. हो. मग अजून काही असं काय? चंद्र चांदण्या वगैरे काही? चंद्रकोर म्हणायचंय का तुम्हाला? काय हो तुम्ही? काय हो तुम्ही चंद्रकोर लावली होतीत ना, ते आधीच दिसले होते मला. पण तुमचा हा जो सगळा गमतीदार प्रयत्न चालला होता ना, तो मला खूप आवडला. स्वानंदी मॅडम, थँक्यू. थँक्यू का? मी न सांगता तुम्ही चंद्रकोर लावलेत. मी तर नेहमीच ऐकते तुमचं.